नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गेल्या 70 वर्षापासून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे हे जे कार्य आहे ते सुरू आहे. सद्गुरू परमपूज्य मोरे दादा आणि आज परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली मानव कल्याण हेतू नागरी विकास जे अभियान आहे ते सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मानवाचे कल्याण कसे होईल याविषयी सुद्धा सांगितले जाते. कारण हा मानव जो जन्म आहे तो काही परत मिळत नाही आणि ह्या मानव जन्मातच आपण आपलं जीवनाचं कल्याण करू शकतो. जन्म मरणाचा जर फेरा चुकवायचा असेल तर आपल्याला या मानव जन्मातच जे काही आहे प्रभूची भक्ती असो, आपल्या आईवडिलांची सेवा असो किंवा जे काही आपण आपल्या या जीवनात करू शकतो तो ह्याच जन्मात करू शकतो. कारण आपल्याला तशी बुद्धी दिलेली आहे आणि बोलण्यासाठी तसे तोंड दिले, जीभ सुद्धा दिले आहे. जसे बाकीचे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांना विचार करण्याची बुद्धी सुद्धा नाही आणि त्यांना काय हवं आहे काय नाही ते बोलू सुद्धा शकत नाही. मग आपला हा जो मानव जन्म आहे आणि आपल्याला जी बुद्धी दिली आहे त्या बुद्धीचा सारासार विचार करून आपण या जीवनाचं कल्याण करावं असं या मानव कल्याण नागरी हेतू विकास अभियानामध्ये सांगितले जाते. मग श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं जी काही चळवळ आहे, अभियान आहे, यामध्ये संस्कार चळवळीने जे काही बाळसे आहेत ते पकडून घेतले आहे. म्हणजे काय, ते संस्कार झालेच पाहिजे असं हे अभियान राबवलेच जात आहे. मग या चळवळीमध्ये गरज आहे ती म्हणजे बालक आणि जी युवा पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीने तसेच माता पिता आणि शिक्षक यांची नितांत गरज आहे. परमपूज्य गुरुमाऊली असे म्हणतात की विद्यार्थी कसा असावा यापेक्षा त्यांचे माता पालक शिक्षक यांनी कसे असावे याकडे सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच या सेवा मार्गाने या चळवळीला लाखो पालकांची, शिक्षकांची, युवा पिढींची अशी सगळ्यांची गरज आहे. म्हणून हे जे अभियान राबविले जाते त्यामध्ये सर्वांनी समावेश घ्यावा. स्वामींच्या केंद्रामध्ये जावे आणि तिथं सेवा करावी आणि आपल्या मानव जीवनाचं कल्याण करावं.